सर्व गोडताईंचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. पहिले प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर इथनं ऑफिसमधनं मी आले आहे. जसं की ऑफिस उन्हामधनं आल्यावर जे आपलं रुटीन असतं, जेल वगैरे लावायचं, सनस्क्रीन वगैरे लावायची, ते तर मी डेलीमध्ये वापरते सकाळ आणि संध्याकाळ. त्यानंतर साईने मला छानपैकी असा कडक इथं चहा बनवून दिलेला आहे. कामावून आल्यावर असं वाटतं ना कुणीतरी आहे एक कपवर चहा जरी बनवून दिला तर थकवा चालला जातो. तसंच माझं आहे. मला रोज माझा एक कप का होईना चहा त्याच्या हाताने बनवून देतो. त्यानंतर येताना मी भाजीला घेऊन आले आणि आज आहे ना टिफिन थोडासा कमी घेऊन गेले. ते होतं ना उन्हाळ्यामध्ये भूक लागत नाही किंवा एखाद दिवस भाजी आवडत नाही, तर आज मला तसंच झालं. तर मला आल्या लागली भूक. त्यानंतर मस्तपैकी इथं मी मॅगी बनवली. जास्त मी कधीच म्हणजे लई कमी मॅगी बनवते, लई कमी खाते, पण आज जरा बनवून खाल्ली. त्यानंतर आता इथं पुढं जसं की आज भाजी बनवायची होती पनीरची. बरेच दिवस झालं पोरांचं चालू आहे पनीरची भाजी बनव. तर इथं तुम्ही बघू शकता जे आपल्याला ग्रेव्हीसाठीचे मसाले लागणार आहे ते मी इथं टाकत आहे. प्रचंड अशी बापरे किती महागाई झालेली आहे. म्हणजे पालेभाज्यासुद्धा टमॅटो, कोथिंबीर, अद्रक भयानक असं भाजीपाला महाग झालेलं आहे म्हणजे. त्यानंतर इथे छानपैकी असं पनीर कट करून घेतलं मी. संध्याकाळचे कामं संध्याकाळी जर केले का तर सकाळी माझ्याकडनं ना पटकन बाकीचे कामं आवरणं होतं. संध्याकाळचे कामं जर सकाळी जर करायचं म्हणलं तर माझ्याकडनं काही एक होत नाही. त्यानंतर इथं साईने सगळे कपडे वगैरे काढून आणले. इथं मी घड्या घालून ठेवते. पुढं मसाला मी भाजून ठेवला, आता तो थंड व्हायला मी ठेवलेला आहे. त्यानंतर दिवसभर किती गरमी, बापरे काय प्रचंड गरमी आहे. रोज आल्यावर मला म्हणजे सकाळी जाताना आणि संध्याकाळी आल्यावर रोज आंघोळ म्हणजे करावं लागतीच आहे. नाहीतर इतकं त्रास होतो या गरमीचा, प्रचंड असा त्रास होतो आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मी तेल टाकलं आहे. तेल नंतर बटर असेल तुमच्याकडे तुम्ही टाकू शकता. मी इथं थोडंसं तूप टाकलेलं आहे. त्यानंतर आपले बेसिक मसाले जे असेल मी प्रवीण वापरतेच भाजीमध्ये. घरचं लाल तिखट आहे, हळद, प्रवीण. त्यानंतर जो आपण मसाला ग्रेव्ही जी बनवली होती ती टाकून द्यायची आणि छानपैकी मस्तपैकी परतून घ्यायची. इथं बघू शकता तुम्ही तेल सुटेपर्यंत त्याला छानपैकी मी परतून घेतलं. आणि त्यानंतर इथं हा आहे सुहाना मसाला. आपल्या किराणा दुकानमध्ये कुठं पण हा भेटून जातो, तर मी सहसा करून हाच वापरते. तर आपल्या 5-5 वाल्या पुड्या, पण 5 वाली पुडी संपलेली होती, तर हा घरामध्ये बऱ्याच दिवसाचा होता. तर हा टिक्का मसाला होता, तर मी हा पनीरच्या ग्रेव्हीमध्ये वापरून घेतला. आता टिक्का बनवायला मला एवढा वेळ नव्हता, बऱ्याच दिवसांनी मी मॉलमधून आणून ठेवलेला होता तो. आता इथं छानपैकी हे बघू शकता तुम्ही ग्रेव्हीला छानपैकी असं तेल सुटलेलं आहे. म्हणतात ना जितक्या वेळा आपण भाजी चांगली शिजवू ना, जितक्या दम गॅसवर तितकी भाजी अगदीच चविष्ट लागते. आता इथं जेवढी मला लागणार होती तेवढं मी पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आता इथं मी पनीरचे जेवढे क्यूब बनवून घेतले ते छोटे छोटे तुकडे जे असते ते बनवून घेतले. त्याला छानपैकी उकळी फुटली. त्यानंतर मी असे इथं पनीरचे तुकडे टाकून दिले. त्यानंतर आता पुढचे कामं, आता स्वयंपाक वगैरे झाला. पोळ्या पण माझ्या पहिलेच मी करून घेतल्या होत्या. त्यानंतर पलीकडे भात पण छानपैकी टाकला होता. तर इथं बघू शकता तुम्ही माझी पनीरची भाजी तयार आहे. तर आता इथं संध्याकाळचे काम, आता जेवणं वगैरे तर माझे आवरले होते, भांडे पण घासले गेले होते. मग इथं बऱ्याच दिवसांनी आता गॅस घासायचा होता. म्हणजे एक 5-6 दिवस झाले मी गॅस काही घासला नाही. वरचीवर पुसून घेते. रोज जर गॅस घासायचं म्हणलं ना तर गॅसच्या वरच्या ज्या कड्या आहेत का आणि जे स्टीलचं आहे का ते खराब होतं. शक्यतो रोज घासायची मला काही गरज वाटत नाही. पण ज्याच्या इथं जास्त स्वयंपाकाचं दगदग असेल किंवा जास्तच वापर जर असेल तर तुम्ही रोज घासू शकता. पण माझी इथं एवढा नाही, जसं होईल तसं मी पटकन साफ करून घेत असते. तर चला आता आईची किंवा सासूची किंवा आजींची जे आपल्या घरामध्ये वयस्कर असतील त्यांची जुनी म्हण आहे, बोलण्याची पद्धत आहे की जिथं हात फिरे तिथं लक्ष्मी फिरे. तर अशा पद्धतीने रोज संध्याकाळी आवरून किचन झोपत जा, अगदी चांगलं असतं आणि सकाळी उठल्यावर पण फ्रेश वाटतं. हाय, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अंजली. पहिले प्रथम सर्व गोडताईंना श्री स्वामी समर्थ. छू हाय कर, नमस्ते कर, नमस्ते. नाही येत तुला, नाही येत तुला, नाही येत. अशो काय जेवली तू, मला सांग काय जेवली तू, काय खाल्लं सांग ना. सगळ्यात जास्त आघाव, सगळ्यात जास्त बंड व्यक्ती जर म्हणलं आमच्या घरातलं तर ह्यो आता गेलेला ही एक नाही चांगली. सगळ्यात जास्त बंड. हा, मुली चांगल्याच असतात. हा, मुलं येडेच असतात की नाही, आहे ना. मुलीचं हुशारच असतात, मुलं येडेच असतात. म्हणून इतका आगाऊपणा करतो ह्यो, म्हणून ऐकत नाही एका शब्दात सांगितलेलं. तर ह्या आमच्या दोन, जसं की तुम्ही पहिली व्हिडिओमध्ये बघितलंच असं यांना. त्यानंतर कालच्या व्हिडिओला एंड नाही केलं, उशीर झालता रात्री झोपायला. उशीर झालता रात्री झोपायला. इकडं आले बहिणीच्या घरी, तर माईक थोडासा खराब झाला आहे, माईकमध्ये आवाज येत नाही, तर मग व्हिडिओ एडिटिंग करायला हिच्या घरी यावं लागलं मला. आज माईक आहे हिच्याकडे, मी ऑनलाईन टाकला, यायला वेळच लागेल. तो काय तुला बोलायचं, काय बोलायचं तुला, नाही बोलायचं.
तर कालचं रुटीन तसं झालं, तसं आवरलं गेलं घरातलं. काल उन्हाने प्रचंड असं डोकं दुखलेलं आणि आज सकाळी सगळं आवरून इकडे आले. इथून इथं हे पण एक ऑफिसच आहे या साईडला. हे बघा माल तुम्ही बघताय, हे पण ऑफिसच आहे. पण इथं जास्त मी येत नाही, तर जास्त करून कुणाला असतं मी त्या ऑफिसला असते. पण आज काम पण होतं, हे बघा ते घरातले पण काम होतं इथं थोडंफार, ते पण होईल आणि माझं व्हिडिओ एडिटिंग पण करणं होईलच. तर सांगायचं एवढंच आहे की प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरत नका. अजून बऱ्याचशा दिवसांनी व्हिडिओ बनवते, पण खास असा काही रिस्पॉन्स भेटत नाही, म्हणून ते उत्साह एक येत नाही. तुम्ही एक जरी कमेंट करून बोलले किंवा सांगितलं की होतं या असं आहे तसं आहे, तर म्हणजे पुढं कुठं जाता कुठं चालली शोनू तू बाय करायला? या भावाच्या पुरी म्हणून गप्पा चावा. चो दीदी कुठं चालली? हा कुठं चालली? इकडे मला सांग. आमचं बाथरूम तुम्हाला दिसत असेल. पुढे आगावे आपण. तर तेच सांगायचं होतं की शोनू नको आता घडी घडी नसतं बरं का, मी उठले ना तर मग मारन तुला, दार लावून घेते. तर मग असं होतं. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.